न मला भिजू द्या माझं काळीच लागले तुझे गाणं वाजू द्या माझं काळीच लागले तुझे गाणं वाजू द्या 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 गाणं वाजू गाणं वाजू द्या तुझ्या रूपाचं काय अरे तुझ्या त्या रूपाचं पोरग पडलं म्हणजे तुला तुझ्या रूपाचं पोरग पडलेलं माहिती नाही रूपा कुठं जातं कुठं नाही हे बरोबर लक्षात असतं मला ठेवायलाच लागतं काय ते झालं काय तुला नाही माहिती अरे तुझ्या त्या रूपाचं पोरग पडलं न मला अरे न मला जाऊ द्या त्याला रिक्षात टाकून दवाखान्यात त्याला रिक्षात टाकून दवाखान्यात काय ते जाऊ दे तुझ्या रूपाचं पोरग पडू देत नाही तर बोलू दे मग काय काय झालं तुला माहिती आहे ना काय नाही माहिती काय झालं अरे माझ्या बायको आहे ना माझं डोसकं फिरवलाय सरळ अरे कसं नाही रे अरे सकाळी आता आपल्या राजाबाद मी येत होतो ना म्हणजे दुटीवर तेव्हा तिला काय म्हटलं कारभारने मला चहा घेऊन ये चहा घेऊन ये मग काय झालं काय चहा घेऊन आली आणि मला बसीत चहा बसीत नाही मग कपना अरे तर झाला माझा गोंधळ झाला काय झालं काय पण म्हटलं काय तुझा डोसका फिरलाय काय कप कुठाय कप ही बसीत चहा का बरोबर आहे काय बरोबर आहे बसीत चहा का मग ती काय म्हणते माहित आहे आता तुम्हाला 5 वर्ष बसीतच पिया लागणार कारण कप म्हणाली ऑस्ट्रेलियात गेला म्हणजे वर्ल्ड कप मला काय माहिती म्हणजे कप ऑस्ट्रेलियात गेला म्हणून तुला बसीतच तर राहू दे आपला व्यवस्थित ठेवायला एकदम व्यवस्थित ठेवायला पाहिजे आशीर्वाद असो प्रजांच्या चरणी साष्टांग प्रणाम असो आशीर्वाद असो छोट्या राज्यभर कसा काय चालला आहे महाराज नाही सेनापती प्रधानजी होय काय प्रधानजी तुम्हाला बायको आहे बायको तुला काय करायचंय पत्नी अरे तिथं काय झालं पत्नी
प्रधानजीनो तुम्हाला मिसेस आहे मिसेस काय झालं काय विचारू तुम्ही काय मला खायचं खणून घेताय अरे खडून घेतला म्हणजे तू विचारतो प्रधानजी तुम्हाला कारभारी नाही कारभारी माझ्या बायको मला नाही करायचं या रम्याला करायचं बोला काय ते अहो त्याचा सिलेंडर फुटला आता एकदा विचारतो अरे विचार तुम्हाला बायको आहे अरे आहे मला पहिल्या शाळेला आले नव बायको आले म्हणाले समजा काय ते नीट विचारा तुम्हाला तुमची बायको चाय कशात न देते काय चाय अरे कपात न देते कपात नाही होय कपात न देते माझी बायको असं नाही म्हणाली काय म्हणाले याची बायको म्हणाली कप ऑस्ट्रेलियात गेला म्हणाली ती कशी म्हणाली होय आपल्या तोंडात म्हणाली अरे रमजा काय बोलत आहेस कोणासमोर कोणालाच बोलले काय तुमची बायको कशाला बोलते काय बोलत आहात हो पद्धतीने हो काय तुम्ही काय भातवडा आला बाय आमच्या नीट बोल लवकर मी नाही काय त्यालाच पाठवून शिपाई हा माझा इमानदारी शिपाई आहे अरे बा, मी नाही काय बोलत. प्रधानगिरू, मला एवढीशी शंका अरे बोल जरूर बोल कसली शंका है विचारू विचार का तू विचारतो ना मी आता पाणी जाणार नाही मी नाही विचारणार प्रधानजी काय ओ प्रधानजीने नो अरे काय झालं बोल ह्या खाली गटलं का हे घटना नव्हे मग काय? ही राजगाद्याची शान आहे शान काय ही राजगादीची शेण होय मला वाटलं बाईंना बांधव आहे का बंद करा मला करा मला पण मला जरा कमी मला त्याचं फाउंडेशन नाही होत आहे समजा समजा नाही रे बुवा, मी नाही काय बोलत. राज दरबार भरण्याची वेळ झाली आहे राज दरबार भरण्याची वेळ झाली. तुम्ही बारा व्यवस्थित ठेवा प्रधानजी काय काय म्हणजे काय तुमच्या गावठी कोंबडी नाही काय झालं ही पांढरी पिसा लावणार अरे कुठं आहेत स्वाम्या ही बघ दाखव त्यांना हे बॉयलर माझी सालपण निघाले काय ही हे पांढरी बॉयलर कोंबडीची पिसा लावून आलं परवा काय तुम्ही बॉयलर कोंबडी खाल्ली होती फाजीलपणा बंद करा अहो, ह्याय नाही हा. आठवड्यातनं रविवार आला येतो का आठवड्यात नाही मध्ये काय रविवार येतो हा? आणि आयतवार कधी असतो ना मला आता इकडनं मला हो लवकर आठवड्यातनं रविवार येतो ना तेव्हा हा भाकऱ्याचा खातो आणि तुम्ही बॉयलर कोंबडी खाता इकडे ये. तुला माफ पहिला दिवस आहे पहिल्याच दिवशी एवढं सुधवू नको घे तू जमाल घे माफ नाही उद्या पण काय चालेल हा. प्रधानजीनो प्रधानजीने सांगतो आता म्हणतो हा
कोण म्हणतो हा कोण म्हणतो अरे बोल आता म्हणतो हा काय म्हणतो आता भात झोंडी पास म्हणतो त्याला शिल्लक राहू दे राज दरबार भरण्याची वेळ झाली आहे बरोबर बरोबर तुम्ही पारा व्यवस्थित ठेवा मालिकेतली सातार प्रणाम मार्गाची होतो सेनापती प्रधानजी आपला राजकारभार कसा काय चालला आहे महाराज आपला राज्यकारभार अगदी गुलाबाच्या फुलासारखा चालला आहे महाराज शाबास प्रधानजी शाबास प्रधानजी आम्हाला एका महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे तेव्हा फार युवराज आणि राणी महिनावती यांना दरबारी हजर करा कशी आपली आज्ञा महाराज हे आपल्या राज्याचे सेनापती सेनापती होय गेल्या वर्षी वेगळा होता आता वेगळा कसा हा विषय व्हायलाच हवा अरे इतकी वर्ष आम्ही काय फक्त साला काढायला पुरतो आम्हाला काय दिला आम्ही काय दोघं होतो ना आम्हाला वरची पदवी द्यायची अरे फराडा आराम कर रे मला म्हणतो आम्हाला काय लागतं बघून आम्हाला होता तो काय आम्हाला काय लायकी बी काय का नाही अरे आम्ही पुरुष आहे रंजा संध्या महाराज काय बोलले काय बोलले तू ऐकलंच नाही नाही रे बा काय? महाराज बोलले राणी महिनावती आणि राजकुमार यांना दरबारात हजर करा तसे आपल्या दादा घेऊन ये रंब्या मगाशी मावशी होती आता राणी कशी झाली महाराज असे आम्हाला एकाएकी बोलवण्याचे कारण राणी सरकार आता तर आमचे वय दिवसांदिवस होय, वाढत होय, होय, चाललंय. तेव्हा आम्ही एक महत्वाचा निर्णय घ्यायचं ठरवलंय त्या राजघराण्याच्या किल्ल्या सेनापतीवर देऊन राजकारभार प्रधानजीने सांभाळावा कसा काय वाटला आमचा विचार महाराज आम्ही काय आपल्या विचाराबाहेर आहोत का सेनापती महाराज ज्या किल्ल्या आणि बाल विरोधाचे शिक्षण वेळेवर पूर्ण करा महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाल विरोधी पूर्ण करेल. तुम्हाला वचन देतो प्रधानजी आपण तर काहीच बोला नाही महाराज आम्ही काय बोलणार काय बोलणार तर चॅक पडते ते तुम्ही जे केलं ते योग्य आहे महाराज म्हणजे तुम्ही आमच्या मनासारख्या बोललात मनासारखं नाही का पहिलीसारखं बोलते प्रधानजी आपला पाना व्यवस्थित ठेवा आम्ही फेरफटका मारून एकदम तू इकडं राहा मी इकडं राहतो रम्या संभ्या तुम्ही दोघेही पाठच्या गेटवर पारा करा जा कुठे पाठच्या गेटवर पाठच्या गेटवर होय पुढे पण आहे पुढे मी एकटा पाहतो संभ्या शत्रू मित्र आला मग विचार पण करणार. तुम्ही एकटं कसे राहणार शत्रू मित्र आला मग तुम्ही एकट्यान पाहता त्याची काही काळजी करू नका तुम्ही एकट्यानंच म्हणताय एकट्यात? होय आणि तुमच्या पोटावर बसला माय त्याची तू काही चिंता करू नका जा पाठच्या गेटवर तू इथं काय करत आहेस? मी पुढे नको नका, तुम्ही जा मी पण जाऊ जा पुढे जाऊ पाठच्या गेटवर चला
या भरलेल्या दरबारात तू माझा अपमान केलास काय? काय या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय हा प्रजाची गप्प बसणार नाही. पण थोडा वेळ विचार करायला पाहिजे. असे कोणते बरे विचारात आहात? राणी सरकार, आम्ही विचारामध्ये आहोत म्हणून म्हणतो आम्ही तुम्हाला एक विचारू का? हो विचारा ना. पण तुम्हाला राग तर येणार नाही ना? नाही नाही येणार. राणी सरकार, आमचं प्रेम तुमच्यावर नाही, तुमचं प्रेम आमच्यावर आहे का? हो आमचे प्रेम तुमच्यावरतीच आहे. पण राणी सरकार, आम्हाला तसं प्रेम नकोय. तू इथं कधी आलास आणि कशासाठी? तुला पाठच्या गेटवर पाठवला होता, मग इथं का आलाय? जेवायला आलोय. तू काय ऐकलंस? तमीज से बात करने का अभी? काय? तमीज से बात करने का. रामपुरा काय बोलत आहेस? माझे प्रेम तुमच्यावर आहे. काय बोलत आहेस तू? मग अरे सर्व ऐकलंस की काय? मग हे रम्या, हा अरे कोणाला बोलू नकोस. मी सांगणारच नाही अजिबात नाही. शाबास. मग अरे तुला काय हवं ते माग. हवा तर मग त्याच्यानेच मी कोणाला सांगणार ना. काय म्हणतोस? मग मग बोल, तुला काय पाहिजे? आता नवीन सेनापती आला, त्याला काढून टाका. मला सेनापती जरूर जरूर. जरूर करणार तुला सेनापती. कधी पण थोडं थांबायला लागेल. थांबायला मला टाइम नाहीये. काय? नाही तर मी सांगेन. मारायचं नाही, सगळ्यांना सांगेन. कोणाला बोलू नकोस. आता मला काय म्हणशील? रंब्या साहेब. काय? रंब्या साहेब. रम्या साहेब. हा. अहो रम्या साहेब. आता कसं बोल. या पण असं म्हणायचं. रम्या साहेब, हा. या आपण. कुठं येतोय ना? प्रधानजी गेलो, सेनापती किती करणार? अरे करणार. कधी थांब थोडा, तुला वेळ लागेल. चालेल, मग मी वाटूला लागतो तोपर्यंत. जा, जा. सगळ्यांना सांगू ना? सांगू. अरे असं काय बोलू नकोस, तुला सेनापती करतो. बघा हा, तेव्हा शपथ अरे जा करतो बोललो ना. जेवतो मग मी या. अरे ये. सांगू सांगू. मागे का बोलले ना? आता असं नाही म्हणायचं. रम्या साहेब. हो रंगा साहेब या पण. आता कसं लायकीच झालं. भेटला तो हा डुकरच भेटला. काय बोलत आहे तू? काय बोलाय? अरे या राज्याचा प्रधान आहे मी. हातावरला गुट्याचा रेडा मारा. अरे बोल. राणी साहेब, असं प्रेम नको आहे आम्हाला. मग कसे प्रेम आहे पण? आम्हाला प्रेम हवं ते नवरा बायकोचं, असं प्रेम करायला आमच्यावर. हो हे घ्या वचन. आमचे प्रेम तुमच्यावरतीच आहे. बरं या आपण. ठीक आहे देते मी. राजा चंद्रसेना, अरे तू म्हणलेला दरबारात तू माझा अपमान केलास काय? अरे पण तुला कोणत्या ठाऊक आहे? तुझी राणी मी माझ्या प्रेम प्रकारात कट्ट अडकवून ठेवलाय. आता बघ कसा काट्याने काटा काढतो ते.
पोटासाठी नाचते मी परवा गुणाने पोटासाठी नाचते मी परवा गुणाने पोटासाठी नाचते मी परवा गुणाने कहा असे बोलता तुम्ही? कोण आहेस तू? तुमचं नाव काय? ओ मीनाकडे मीनाकडे तुम्हाला गडे म्हणते ती. अहो मीना शिवल्ली काय? शिवल्ली श्रीवल्ली. बोलली. वा. अरे वा काय नाव आहे? हा, वा. अरे हा. अगं तुझा चेहरा तरी दाखव. ईश्वर, मी नाही बाई, मला बाई लाज वाटते. ईश्वर, मी नाही. काय? मला बाई लाज वाटते. अगं हे शिवल्ली अशी जवळ तरी आहे. नाही. मी नाही अशी जवळ तरी आहे. हे शिवल्ली. अरे तुझे प्रेम माझ्यावरती आहे की नाही? अगं माझी सावत्र आई असलीस तरी सख्या आईपेक्षा जास्त प्रेम करतो तुझ्यावर. मग तुला अशी शंका का?
अरे मला असे प्रेम नको आहे. मग सांग कसं प्रेम पाहिजे आहे तुला? अरे जशी काय एखादी प्रिय घरी एखाद्या प्रियकराची प्रेम करते असं मला तुझा तुझ्या डोक्यात भिजायची काय? आई आहे ती कोण? आईला नावाला काय काय तू काय का जा माझ्या नेत्रासमोरून चालतोय का? असे करू नको. अरे मला प्रेमाने तुझ्या कुठं जायचं आहे रे? हे तुझे तोड पाण्याची माझी इच्छा नाही. मला सावत्र आहे आई समान आहे म्हणून नाही तर असे काहीतरी बोलू नको. ये असं ये नाही बाबा नाही माझ्या रिसॉर्ट आणि आमच्या घराला पाहिजे ते सारा खोटा आहे. नाही एका मारू नका. नाही अरे नाही माझ्या रिसॉर्ट नसीबाचा खेळ सारा बाबा आम्ही काहीच केलेलं नसताना का म्हणताय बाबा? माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा, माझ्यावरती विश्वास ठेवा. नसीबाचा खेळ सारा नसीबाचा खेळ सारा असा चालल का हो बाबा मारे काय गुन्हार का हो बाबा मारे काय गुन्हार का हो बाबा मारे काय गुन्हार. नसीबाचा खेळ सारा नसीबाचा खेळ सारा असा मोठ्या जंगलात नेऊन त्याची राई करायची. चल चाल. अरे सावत्र झाली. अरे आई तुझी आणि तिच्या बरोबर प्रेमाची चाले करताना हरकटा काय राजसेवक ते सांगत आहे. माझ्या विश्वास ठेवा असे काही घडले नाही.
काय काय विश्वास ठेवा हा. काय विश्वास ठेवा काय अरे किसको बोलतोस तू अबे भाई चिडलोय नाही म्हणू त्याला साकटून साकटून इथे भाजी करून दे काय काय साकटून साकटून भाजी करून दे काय काय म्हणालास? अरे त्याला मी सांगतोय खरं काय ते सांग पण तू आधी म्हणालास काय? काय अभिमय चिडलोय नाही म्हणलं साकटून साकटून भाजी करून दे तुला हिंदी पण येतं? अरे हिंदी इंग्लिश सगळं मला येतं विंगलीस मग विंगलीस एखादं वाक्य येतं काय? एखादं हा. त्या तिची सडूला घाला त्याला पटकन मिळाला हा, इंग्लिश मग दॅट इज इट सरडुगला झाडावर चांगला. पटकन मला पटकन मिळाला शिक्षण किती तुझा? हा शिक्षण किती? मी बियत न कोयत गेलो येतलं पोयत तेव्हा जेवढं भारी तुझं मग पॉवरफुल आहे. पावर पण इकडे सांगतोय काय काय मला तर असं वाटतंय तुला कसं वाटतं हे आपले युवराज आहे ना त्यांनी काय केलेलं आहे? काय केलं नाही शेट, मग हे सर्व कारस्थान आहे ना हा ते आपल्या राणी साहेब आणि प्रधानजी ह्यांचं काहीतरी शेंगाट चालू आहे. तुला कोणी सांगितलं हे तुला माहितीये? रंगे हात मी पकडलाय म्हणजे हा तुला माहितीये? मग काय काय पकडलं? काय पकडलं म्हणजे पण मी तुला सांगितलं नाही काय हाय काय त्यांचं? अरे हे माहिती त्यांचा त्या दोघांचं पिरे मग पिरे मस्त असतं. मग कसं असतं? प्रेम असंच असतं कसं? प्रेम हे गुपित असतं हा. आणि गुपित हे वाड्यात मी खोपीत असतं खंड्या, मग तू जरी हे म्हटलं तरी मला पटणार नाही. मला पटणार नाही काय तुला पटतंय? मग तुला पटलं? मग नक्की पटलं? पटला धर कटला फिर वाटत. रम्या, हे मला तुझं काय पटत नाही. कारण का माहितीये तू काय म्हणालास? प्रेम हे गुपित असतं आणि गुपित हे खोपीत नाही वाड्यात असतं वाड्यातली खोकली ते पहिला होता. मग आता पण बैल नसल्यामुळे वाड नाही झाले. मग गॅस आल्यामुळं खोपी नाही झाले. बरोबर आहे बरोबर ना? आता प्रेम त्याच्यात काय नाही झालं. मग तर एवढं लांबडं काय असतं? मोबाईल मोबाईल अँड्रॉइड 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 हा त्याच्यावर ते व्हॉट्सअप करतात ती. व्हॉट्सअप नवा व्हॉट्सअप 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 हा मग त्याच्यावर बॅटिंग करतात ती. चॅटिंग नवा हा? चॅटिंग काय काय चॅटिंग 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 हा आधी आधी चॅटिंग नंतर भेटिंग अरे म्हणून मला म्हणायचं आहे. काय म्हणायचं माहितीये? काय अरे व्हॉट्सअप फेसबुक करून चॅटिंग. अरे व्हॉट्सअप फेसबुक करून चॅटिंग. या पोरा पोरींनी या लावलेल्या सेटिंग आणि रातभर बोलणे जाती रही लागी बिचाऱ्या आईला काय वाटतं? लेक माझी झोपले झोपले डोसक्यावर पांघरून घेऊन. बापाला वाटतं माझा पोर कॉलेजात आलाय दमलाय मी डोसक्यावर पांघरून घेऊन झोपलाय. मग पण त्यांना कुठं माहिती आहे? चार्जिंग कुठं उतारते रम्या राहू दे राहू दे ना बघ. युवराजांचा भाग सोडून देऊया. सोडून द्या हो युवराज, तुम्ही जे म्हणताय ते आम्हाला पटलेलं आहे की तुम्ही काही केलं नाही आहे. पण आमच्या महाराजांनी काय सांगितलंय की तुम्हाला मोठ्या जंगलात घेऊन राई राई एवढे तुकडे करून गोळ्या कुत्र्यांना घालून रक्ताने भरलेली ही समजे हजर करा म्हणून. शिपाई या अरण्यामध्ये वाघ व हरिण याची शिकार करूया आणि रक्ताने भरलेली ही समजेल तुम्ही राजवाड्यामध्ये हजर करा. नाही नो नेवर. वाघ हरिण राहू दे, तुम्ही इथून पळ काढा. आम्ही जे काय त्याला लाल लावायचे त्यांचं बरोबर लावतो. पण काय मग आम्ही तुम्हाला सोडलं हे मात्र कोणाला सांगू नका. नाही सांगणार या तुम्ही. या रम्या, चला आता राजवाड्यात जाऊया.
होय तुम्ही सांगितल्याप्रमाणे युवराजांचे राईले एवढे तुकडे करून कोळा कुत्र्याला घालून रक्ताने भरलेले शब्बास रे शब्दा शब्बास याच रक्ताचा टिळा राणी साहेबांच्या कपाळी लावा झालो का रम्या समजा आपला पारा वेळ शिकावा मी थोडा वेळ विश्रांती घेत आहे आज या मोठे कोसोब रेवाळेवाडीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे या मंडळाची आई